स्वागत रहेगा आप सभी का। ले चलेंगे मुकाबले की ओर। तो आज के दिन का पहला मुकाबला टॉस का बॉस होके पहले फील्डिंग करने का फैसला इस महत्वपूर्ण मुकाबले में। लीग स्टेज की शुरुआत और पहला ही मुकाबला अब जीतना चाहेंगे और उसी मन के साथ दोनों टीमें उतरेगी और कौन सी टीम मुकाबले को जीतती है और शुरुआत मीठी करती है वो भी देखेंगे। चमचमाती है ट्रॉफियां, सुनहरे अक्षरों में नाम लिखाने का मौका। एक तरफ किरण स्पोर्ट आप देखते हुए सलामी जोड़ी जल्द से जल्द मैदान पे भेजे, आपसे दरख्वास्त होगी। शिव छत्रपति टीम के कप्तान, आपसे गुजारिश सलामी जोड़ी आप मैदान पे भेजे। थोड़ा सा सहकारी आप करें क्योंकि बहुत सारे मुकाबले होने बाकी और आज का ये पहला दिन शुभारंभ हो चुका है इस प्रतियोगिता का और शुरुआत होगी इस मुकाबले की। पिछले साल पिछले सीजन की अगर बात करें तो लगातार 2022 और 23 में एकर स्पोर्ट ने अभी तक शिवशक्ति प्रीमियर लीग में अपना परचम लहराया, लेकिन इस वक्त कौन सी टीम चैंपियन बनती है उसके लिए रहेगी ये एक बड़ी लड़त। बॉलिंग मार पे बहुत ही खास खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे। एक तरफ किरण स्पोर्ट की जब भी बात होती है तो एक चेहरा जो सबकी आंखों के सामने आता है किरण परीट का, और जरूर उसके याद में ये बेहतरीन टीम किरण स्पोर्ट आपको देखने को मिलेगी और सभी चाहेंगे कि यहाँ पे ये टीम अपनी पहली जीत कमाल की तरीके से प्राप्त करे। देखने वाली रहेगी बात कौन सी टीम जीतेगी मुकाबला। हमारे साथ सिंधुदुर्ग में जिनका नाम और पॉपुलर समालोचक जिन्होंने सिंधुदुर्ग के साथ साथ गोवा राज्यों में भी बहुत ही कमाल के साथ कमेंट्री की है और सिंधुदुर्ग की शान है, ऐसे हमारे दो बेहतरीन कॉमेंटेटर विनंती असेल सलामी जोडी आपण लवकरात लवकर मैदानात पाठवा। शिवछत्रपती संघ आपणास विनंती सहकार्य करा, पंच आपली वाट पाहतायत। तो बेहतरीन अंपायर सबको देखने को मिलेंगे। एक तरफ मेन अंपायर की भूमिका में बिट्टू परब और उनके साथ गोटिया कारियोड़ेकर, ये दो बेहतरीन अंपायर्स की जोड़ी आपको देखने को मिलती हुई मैदान पे। उसी के साथ यूट्यूब के माध्यम से हमारे साथ सम्मानीय गौरव सावंत सर जुड़े और ग्रामीण टेनिस क्रिकेट.in के माध्यम से ये लाइव कवरेज आपको देखने को मिलेगी। पहला मुकाबला रहेगा बॉलिंग मार पे कौन से गेंदबाज आते हैं ये देखना जरूरी था और शायद आपको इस टीम के एक बड़े खिलाड़ी को देखने का अवसर मिलेगा। बॉलिंग मार पे शुरुआत करने के लिए गोटिया पंडित आपको देखने को मिलेंगे। ओपनिंग जोड़ी, ओपनिंग पैर जिसको कहते हैं, सलामी जोड़ी के रूप में आपको देखने को मिलेंगे अमित राणे जो टीम के ओनर है और उसी के साथ टीम के कप्तान भी होंगे और उनका साथ देने के लिए और एक बड़ा नाम सूरज सावंत आपको देखने को मिलते हुए। सूरज सावंत से उम्मीदें होंगी कि जिस तरह की उनकी प्रतिभा होती है, जिस अंदाज से वो अटैक करते हैं, अपना स्वाभाविक खेल उनसे देखने को मिले, ऐसी उम्मीद भी होगी उनके सभी समर्थकों की। तो किस तरह की शुरुआत देखने को मिलती है बल्लेबाजी करते हुए शिव छत्रपति टीम को और उसके साथ गोटिया पंडित बॉलिंग मार पे आपको देखने को मिलेंगे। पहला ओवर मतलब मैंडेटरी पावर प्ले जिसमें दो खिलाड़ी 38 सर्कल के बाहर और एक खिलाड़ी डीप स्वेलिंग पे, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पे। देखने वाली बात है क्या कमाल होता है मुकाबले में। अंपायर जी का इशारा, शुरुआत होगी मुकाबले की। तो पहली गेंद लेके गोटिया पंडित बॉलिंग मार पे दिखेंगे सामना करने के लिए सूरज सावंत।
पहली गेंद थी, आड़े बल्ले की कोशिश, खिलाड़ी वहां पे तैनात है तो कोई रन मिलेगा नहीं। और शुरुआत जैसी चाहिए थी वैसी किरण स्पोर्ट को मिल चुकी है। पहली गेंद डॉट गेंद थी। हर एक ओवर बहुत ही महत्वपूर्ण रहेगा। हर एक गेंद पे रन बनाने की कोशिश रहेगी शिव छत्रपति टीम की पहले बल्लेबाजी करते हुए। बढ़िया गेंद थी, टिप्पा पड़ने के बाद थोड़ी सी हरकत दिखाती हुई और गेंदबाज को बरकत मिलती हुई। अच्छी गेंद के साथ, डॉट गेंद के साथ और एक बार लगातार बार बार थोड़े से सवाल पूछते हुए सूरज सावंत से। सूरज क्या करते हैं देखने वाली रहेगी बात। बढ़िया गेंद है, लगातार बार बार 3 गेंदें अभी तक आप देखे तो कड़े सवाल पहले ही ओवर में अभी तक पूछे। थोड़ी सी गुफ्तगू होती हुई, बल्लेबाजों में बातचीत होती हुई। कई बार आप कहते हैं सुबह की चाय और बड़े लोगों की राय क्रिकेट में कई बार मायने रखती है। वो बातचीत क्या काम आएगी सूरज के, क्या रन बनेंगे उनके पल्ले से, देखने वाली रहेगी बात। उत्सुक है सभी दर्शक। शिव शक्ति प्रीमियर लीग आप देख रहे हैं। सूरज सावंत बल्ला जरूर घुमाया लेकिन बल्ले का लगा बाहरी किनारा और गेंद गई डिक्लेयर जोन में, घोषित एरिया, जिसमें 1 रन देकर जाती है गेंद। और एक की बदौलत रन संख्या की शिव छत्रपति की हो चुकी है शुरुआत और टीम का स्कोर 1 रन स्कोर बोर्ड पे 4 गेंदों के समाप्ति के बाद। पहली जोड़ी मैदान पे एक तरफ सूरज और दूसरी तरफ अमित राणे, तो बॉलिंग मार पे किरण स्पोर्ट के लिए टीम के ओनर गोटिया पंडित। बढ़िया गेंद थी, फिर एक बार असरदार साबित हुए अभी तक गोटिया पंडित लाजवाब गेंदबाजी करते हुए। पहला ओवर और अगर देखें तो 5 गेंदें समाप्त हो चुकी है। सूरज सावंत के कई यहाँ पे फैंस आपको देखने को मिलेगा, बड़ा फैन बेस जिस खिलाड़ी का। तो सूरज सावंत इस बार थोड़े से चिंतित थे लेकिन ये बड़ा शॉट है, ये ब्रांडेड शॉट है और गेंद जाएगी 6 रन देकर। तो इस प्रीमियर लीग का पहला सिक्सर सूरज सावंत के नाम आखिरी पहले ओवर की गेंद पे और टीम के स्कोर को 7 रन पे। धमाके के साथ उन्होंने ये सिक्सर लगा के 7 रन स्कोर बोर्ड पे लगाए। डीजे की धुंधे जरूर आपको सुनने की मिलेगी। इस प्रतियोगिता में मनोरंजन होगा काफी और उसी के साथ सूरज सावंत जिन्होंने हल्ला बोला था आखिरी गेंद पे, पहली 5 गेंदें अगर आप देखें मात्र 1 रन खर्चा था, लेकिन उसके बाद सूरज सावंत ने दिखाया ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है। और उसी अंदाज से बड़ा शॉट, 6 रन और उसी के साथ टोटल स्कोर 7 रन के ऊपर। सिद्धेश गाड़ नए गेंदबाज बॉलिंग मार पे दिखेंगे। सिद्धेश के रूप में कई बार आपको प्रतियोगिताओं में कमाल करते हुए, गेंदबाजी करते हुए देखने को मिलते हैं। एक नेचुरल एंगल जिनकी गेंदबाजी में देखने को मिलता है और गेंदें किस तरह से घूमती है इनके हाथों में, वो भी देखना जरूरी। विकेट कीपिंग का दायित्व आप देखते हुए गौतम सावंत और एक बड़े खिलाड़ी जो रहेंगे किरण स्पोर्ट के लिए। उसी के साथ अगर देखें फील्डिंग बहुत ही बढ़िया अंदाज से सजाई जा चुकी है। बॉलिंग मार पे दूसरे ओवर की पहली गेंद सिद्धेश शॉट लेकर। बढ़िया गेंद, अच्छा शॉट लेके खिलाड़ी उसके ठीक नीचे थे निखिल सावंत जिन्होंने पकड़ा एक बेहतरीन कैच। और इसी के साथ अमित राणे थोड़े से निराश करते हुए और विकेट उनका बहाल होता हुआ सावंत आपको देखने को मिलेंगे। और एक युवा सितारा जिसने भी कई बार बेहतरीन प्रदर्शन दिखाया अपने बल्ले से, और जरूर चाहेंगे कप्तान का विकेट खो चुकी है। यहाँ पे अगर बात करें शिव छत्रपति टीम की, थोड़ी सी निराश जरूर होंगे क्योंकि हल्के हाथों से ये शॉट खेला था, सीधा खिलाड़ी गेंद के नीचे। दत्तराज ने बल्लेबाज, दाएं हाथ के ये बल्लेबाज, और किस तरह की बल्लेबाजी करते हैं जरूरत होगी क्योंकि पहला ओवर अच्छा घटित हुआ था किरण स्पोर्ट के लिए। दूसरे ओवर की शुरुआत पहली गेंद पे विकेट और उसके बाद दूसरी गेंद लेकर इस दूसरे ओवर की बढ़िया गेंद थी, क्रीज से ही खड़े खड़े
खेलना चाह रहा, आसानी के साथ एक रन अपने टीम के लिए बटोरा। इस बहुमूल्य एक रन की बदौलत टीम के स्कोर में हुई बढ़ोतरी 8 रन स्कोरबोर्ड पे। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in के माध्यम से ये लाइव प्रक्षेपण आप देखते हुए लाइव ब्रॉडकास्ट और उसी के साथ आगाज हो चुका इस प्रीमियर लीग का, शिव शक्ति प्रीमियर लीग। और इसी बीच जिनका सभी पूरा सिंधुदुर्ग, पूरा कोकण बेसब्री से इंतजार करता है, सम्मान्य बादल चौधरी, सम्मान्य बादल सर का आगमन इस प्रतियोगिता में, और तहे दिल के साथ उनका स्वागत। होते ते मात्र थोडेसे निराश करतात। सन्मान्य बादल सरांचं स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जात आहे। शिवशक्ती प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि ज्या क्षणाची प्रत्येक प्रेक्षकांना उत्सुकता होती ते सर्वांचे लाडके समालोचक सन्मान्य बादल सरांचं आगमन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं सहर्षमय स्वागत आमचे सन्मान्य शेखर सावंत यांच्या शुभ हस्ते टाळ्यांचा गजर देखील। और इस बार अगर देखें तो अंपायर जी का वाइड का इशारा, थोड़ी सी ये गेंद सर के ऊपर से नए बल्लेबाज न्यू बैटर विघ्नेश रेडकर देखने को मिलेंगे। कई बार कई प्रतियोगिताओं में इनको अपने मैन ऑफ द सीरीज बेहतरीन बल्लेबाज के रूप में देखा और अच्छा उम्मीद होंगी सूरज सावंत एक बड़ा झटका टीम को लगा, उसके बाद थोड़ी सी वापसी करनी पड़ेगी। वो वापसी दिलाने के लिए शिव छत्रपति टीम को जरूरत है रनों की। 9 रन अभी तक लग चुके हैं। बढ़िया गेंद थी, सही सम्मान दिया, खिलाड़ी वहां पे तैनात थे, डायरेक्ट हिट होती तो मामला करीब ही हो सकता था, लेकिन सहजता पूर्वक पहुंच चुके थे अपने क्रीज में और इसी के साथ इस एक रन के बदौलत टीम का टोटल स्कोर 10 रन के ऊपर। पहली बल्लेबाजी जलते हुए टॉस का बॉस होके फील्डिंग करने का फैसला किरण स्पोर्ट का, जो फैसला लिया था वो सही साबित करना बहुत जरूरी, वही कोशिश चलती हुई। उस कश्मकश में 2 सफलता अभी तक प्राप्त हो चुकी है। अगली गेंद थी, थोड़ा सा जगह बनाना चाहता दत्तराज सावंत ने, लेकिन वहां पे फील्डर को ढूंढ लिया गेंद ने और उसी के साथ और एक डॉट गेंद आपको देखने को मिले। लगभग अगर देखें टीम का स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। पहला ओवर लगभग 7 रन खर्चे थे गोटिया पंडित ने। और एक बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन यहाँ पे खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग की। उसके साथ जब तक गेंद आती गेंदबाज की तरफ तब तक लगभग ओवर की हो चुकी है समाप्ति। तो 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 11 रनों के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए। सन्मान्य दीप आरोदेकर आपल्या सोबत आणि त्याच्या सोबत आपण वळूया या सामन्यादरम्यान 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि धावसंख्या पोहोचते ती 11 धावेवर। हॅलो, धन्यवाद निलेश, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण बघतोय थरार शिवशक्ती प्रीमियर लीग। श्रीदेवी सातेरी, श्रीदेव स्वयंभू महादेव यांच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली ही भूमी माझगाव गावातील आणि सलगची 6 वर्ष आणि त्याच प्रथेत त्याच परंपरेत अजून एक भर आपण पाहतोय। या स्पर्धेदरम्यान 7वे पर्व 7वा शिवशक्ती प्रीमियर लीग उद्घाटनी सामना आपण पाहतोय। सलामी जोडी नक्कीच एक मोठा फटका सूरज सावंत यांच्या पैलून आपण पाहिला। आपल्या नावाप्रमाणे आपल्या संघाच्या धाव संख्येमध्ये सूर्योदय करण्याचा प्रयत्न व त्यांच्या विकेट नंतर थोडासा संघर्ष करताना दिसतोय। उर्वरितच्या
3 षटकांचा खेळ हा बाकी असेल. थोडीशी केळवाणी स्थिती, मात्र 11 धावा हे धावफलकावर दिसत आहेत. 2 गडी मोजलेत त्या दरम्यान. गोट्या पण घेऊन येतोय पुढचं षटक. तर आजसाठी पहिला चेंडू. जोपर्यंत राजला कळतंय की चेंडू कुठपर्यंत येतो, स्पीडचा वापर, अतिशय सुरेख वेगवान चेंडू. जर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर घोड्याने चांगली गोलंदाजी केली होती. पहिले 5 चेंडू हे अचूक टप्प्यावर, अंतिमचा चेंडू मात्र आपली दिशा भरकटला आणि अगदी सुरत सावंतच्या स्लॉवर. व त्यानंतर पहिल्या चेंडूवर सुरेख सुरुवात. निर्धाव चेंडूने स्वागत केलं तर रतराज याचं धावसंख्या रखडली. अजूनही मात्र 11 धावांवर. अकरा धावा पहिला चेंडू. निर्धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोट्या. यावेळेस अखेरच्या क्षणी जी हवी असलेली धाव ती मात्र निघते. जर आपण फिल्डिंग करायला गेला तर 2 षटकानंतर सगळे निर्बंध हे आपण उचलताना पाहतोय. 2 पेक्षा इतर खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण पाहू. आणि आता अखेरच्या क्षणी 12 धावांपर्यंत इकडे मजल मारली जाते. खेळ सुरू हा 3ऱ्या षटकातील. सिंगल डबल वर भरे असं नाही, दोन्ही फलंदाज विघ्नेश सज्ज स्ट्रायकर्स एंडवर. हवेत मारला फटका. फटका फसलाय. चेंडू उंच गेलाय, लांब नाही. झेल खाली फिल्डर आणि सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ बसल्या. फिल्डर कुठली सू करत नाहीये. झेल सोपं नव्हतं. अगदी समोर नेत्रांच्या सूर्याचे किरण होते, पण तरी सुद्धा मात्र बॉलला सुरेखरित्या जज केलं. आणि अखेरच्या क्षणी पहिल्याच प्रयत्नामध्ये एक चांगला वेल झेल आपण पाहिला. गडी क्रमांक 3 तंबूच्या असलेला सांघिक धावसंख्या ही मात्र 12 असताना. तर एका मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो एक गडी हा बाद झालाय. आणि गोट्याने ज्या प्रकारे मोमेंटम आपल्या संघाला साध्य करून दिलं होतं पहिल्या षटकात, जरी एक मोठा फटका जरी निघाला होता पण तरी सुद्धा मात्र 7 धावा हे खर्ची घातले होते. आणि तोच मोमेंटम, तोच टेम्पो, तोच रिदम मात्र अजूनही या षटकामध्ये तो चालू ठेवतोय. प्रकाश असेल नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडवर. प्रकाशला आता आपल्या नावाला सहिष्याची कामगिरी करावी लागेल. संघाच्या कोर्टामध्ये सध्या तरी अंधार आहे, पण सर्वत्र जर प्रकाश पसरवायचा आहे तर नक्कीच मोठ्या फटक्यांची ही मदत घ्यावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारे सुरुवात करून दिली, पायरोन केलं ते म्हणजे गोट्या पंडितने त्याच्या पायावर पाऊल ठेवत सिद्धेश गाडने दुसऱ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली. एक गडी बाद केला पहिल्या चेंडूत आणि तिसऱ्या चेंडूत अजून एक गडी बाद केला. व त्यानंतर अजूनही पडझड ही सुरू. ही प्रथम तारटी होत असताना संघाची. किरण स्पोर्ट्स संघ पूर्णपणे इकडे डॉमिनेट करतोय, एका बाजूने वर्चस्व गाजवतोय, पण ते मोमेंटम ब्रेक करण्यासाठी नवीन फलंदाज प्रकाश सज्ज असेल स्ट्रायकर्स एंडवर. पहिला चेंडू ऑफ साइडला ड्राइव्ह केला, रनआउटची संधी, पण मात्र पाहावं लागेल पंचाकडे इशारा आणि पंच सांगतायत की अगदी सुरक्षितरित्या प्रकाश पोहोचला क्रीज पर्यंत. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पहिली धाव निघते ऑफ द मार्क आणि संघाची धावसंख्या पुढे बदलली जाते ती 13 धावांवर. मात्र एक मोठा फटका सुरत सावंतच्या बॅट मधून व त्यानंतर बाउंड्रीजचं खातं हे पूर्णपणे शांत आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त सिंगल आणि डबल, सिंगल डबल जरी आले तरी सुद्धा काम होऊन जाईल एका बाजूने शिव छत्रपती संघासाठी. यावेळेस चेंडू सरळ आणि एक तिजेल. पहिल्याच मॅच मध्ये संभाव्यता कॅच ऑफ द डे नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. 1 हँडेड सुंदर झेल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. श्री प्रसाद सावंत यांच्याकडे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला एक नम्र विनंती, विनोद जाधव, पोलीस पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती असेल येऊन आमच्या शासनस्थ व्हायचंय. या स्पर्धेला बऱ्याचशा मान्यवरांची साथ, त्यांचा हातभार, त्यांचा आशीर्वाद या स्पर्धेबरोबर व त्या सगळ्या मान्यवरांच्या आशीर्वादानंतर ही स्पर्धा अगदी 6 वर्ष चालू आणि या स्पर्धेची प्रथा आणि परंपरा ही सुरू या 7व्या वर्षात सुद्धा. नवीन फलंदाज ओमकार सावंत.
ओमकार सावंतबद्दल जर विचार करायला गेला तर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील एक नामवंत फोटोग्राफर आज मात्र खेळाडूच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मात्र 13 धावांवर. अजून एक वाखाणण्याजोगी षटक, एक चांगलं स्पेल पाहायला मिळालं गोट्या पंडितच्या मार्फत, कारण पहिल्या षटकात मात्र त्याने 7 धावा खर्ची घातले होते. एक मोठा फटका बसला जरूर, पण त्याने नक्की चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी हे बाद केले आणि मात्र 2 धावा खर्ची घातले. म्हणजे जर विचार करायला गेला 12 चेंडूंचा स्पेल आणि त्या 2 षटकांच्या स्पेल मध्ये मात्र 9 धावा खर्ची घालतोय आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाचे गडी ही बाद करतोय. तो म्हणजे गोलंदाज गोट्या पंडित, संघाचा संघमालक एका बाजूने चांगली कामगिरी करतोय. जर आपला संघमालकच जर एवढी चांगली कामगिरी करतोय तर नक्कीच एका अर्थी बाकीच्या खेळाडूंचा आपण कॉन्फिडन्स द्विगुणित होतो, आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि तेच काम इकडे गोट्या पंडितने केलंय. उर्वरितच्या 2 षटकांचा खेळ असेल बाकी. नवीन गोलंदाज सज्ज होतोय मयुरेश आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल तो फलंदाज प्रकाश. अद्याप 1 धाव त्याच्या बॅट मधून. पहिला चेंडू असेल. ऑफ साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलं होतं जरूर, पण सांगतात की चेंडू निर्धावून घडला जाईल. इकडे निर्धाव चेंडू आणि सिंगल्स आणि डबल्स महागात पडतील. एसपीएल चा पहिला सामना संभाव्यता आहे एका लो स्कोरिंग मुकाबल्याची. स्लोवर वन चेंडू मध्ये जोडण्यात येतंय. झेल खाली फिल्डर आणि हे झेल सुटण्यात येतंय. ज्या संघाने 2 सुरेख झेल टिपले आउट करण्याची सरी नॉन स्ट्राईक झेंडवर एक खराब फेकी पाहायला मिळाली. जीवनदान हे प्राप्त झालंय आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लाईफलाईन भेटते तेव्हाच त्या संधीचं सोनं करावं लागतं. सांघिक धावसंख्या पुढे वधारेल. याचबरोबर 15 धावांवर आणि 15 धावांमध्ये गडी मोजले ते म्हणजे अद्यापपर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. थोडीशी नाजूक स्थिती, एका बारीक धाग्याने बांधला गेलाय तो हा बॅटिंग करणारा संघ. पुढचा चेंडू. विकेट कीपर करण्याचा प्रयत्न होता, हुक करण्याचा हा प्रयत्न, पण जर बघायला गेलं तर विकेट कीपरच्या मागे जो एरिया आहे, लॉंग स्टॉप असू दे किंवा थर्ड मॅन किंवा फाईन लेग, तिकडे फक्त एकच धाव ही टिकलं स्वरूपी आहे. धावसंख्या रखडली गेली ती अजूनही मात्र 15 धावांवर. पुन्हा एकदा वेळ मारण्याचा प्रयत्न होता. इकडे चांगलं व्हेरिएशन करतोय एका बाजूने गोलंदाज मयुरेश, कारण कुठल्याही गोलंदाजाची हीच ताकद असते, व्हेरिएशन. जेवढे जास्त व्हेरिएशन एका बॉलरकडे तेवढा चांगला एक चान्स असतो समोरच्या बॅट्समनला चखवण्याचा आणि वारंवार स्लोवर वर टाकत चेंडूची गती प्रत्येक चेंडू मागे कमी जास्त करत तो प्रत्येक बॉल मध्ये चढवतोय. यावेळेस फटका बराच वेळ हवेत, झेल खाली फिल्डर आणि फिल्डरला हा हेलो करत बऱ्याच कालावधीनंतर पाहावं लागेल पंचाचा इशारा काय येतोय. पंचांनी दोन्ही हात तिकडे जवळपास समांतर केलेत. अजूनही फायनल वर्डिक्ट येणं बाकी असेल. पाहावं लागेल. पंच इशारा येतोय, दोन्ही हात उंचावले गेलेत, याचा अर्थ एक हवा असलेला मोठा फटका मिळाला. यावेळेस अँटिसिपेट केलं होतं, चांगली जजमेंट यावेळेस चेंडूची. कारण जर गेले 3 चेंडू पाहिले तर एकाच धाव टाकण्याचा प्रयत्न, संघाची धावसंख्या वधारली 21 धावा. लकी नंबर 21, लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रकाशने प्रकाश उजळवलाय आपल्या संघाच्या डगआउट मध्ये. यावेळी सहज मारण्याचा प्रयत्न होता, बॅक टू द बॉल ड्राइव्ह. पंच सांगतायत की स्वरूपी एक धाव दिली जाईल. याचबरोबर 4थ्या षटकाची झाली या सांगता संपन्नता होते ती पहिल्या 24 चेंडूंची. अजूनही 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. येणाऱ्या कालखंडामध्ये संघाची धावसंख्या झाली आहे ती डबल नेल्सन 22 धावांवर. डबल नेल्सन फिगर जो आकडा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये होता, पण ज्यांनी तो आकडा ज्यांनी नेल्सन फिगर हे 2 शब्द आम्हाला सर्वांपर्यंत परिचय करून दिला, असे सर्वांचे लाडके बाळ चौधरी सर यांचे इकडे आगमन. नक्कीच थोड्याच वेळेत त्यांचा सुद्धा आवाज या माझगावच्या क्रिकेट नगरीमध्ये आपण ऐकू. त्याचबरोबर अजून एक आघाडीचा समालोचक सिद्धू परब आणि याच गावचा सुपुत्र निलेश काड यांच्या समवेत अनुभवी पंचांची जोडगोळी.
दोन्हीही पंच अतिशय सुरेख खेळाडू दर बॉलचे एका बाजूने ओंकार उर्फ गोट्या करोळेकर सर आणि त्याचबरोबर बांदेहून बिट्टू परब सर. संघाची धावसंख्या घडली गेली आहे ती 22 धावा, 22 लॉस ऑफ 4 विकेट्स. टार्गेट डिफायनिंग ओव्हर असेल या मॅच मध्ये. शंतनूच्या खांद्यावर जबाबदारी ही शेवटच्या षटकाची असेल. पहिला चेंडू फुल टॉस होता पण कदाचित त्या फुल टॉसला मोठं कन्वर्ट करण्याचा प्रयत्नच राहील. नक्कीच जरी चेंडू हा पट्ट्यावर होता सुद्धा चेंडूचा वेग एवढा होता की त्याला कन्वर्ट होत नाही. ओंकार एका मोठ्या फटकेच्या सहाय्याने दरम्यान धावसंख्या रखडली जाईल. त्याचबरोबर 23 धावांवर एक धाव पहिल्या चेंडूवर शंतनूच्या. पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि पुन्हा एकदा तोच आपण पाहतोय रिझल्ट ग्राउंडवर. एका धावेची धावसंख्या 24, 2 डझनावर. विनंती असेल यानंतर जो सामना होतोय चिपटेवाडी विरुद्ध सावंतवाडी फॉरेवर्स या दोन संघांच्या माध्यमातून विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन्स कृपया आपण कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचायचं आहे. चिपटेवाडी आणि त्याचबरोबर सावंतवाडी फॉरेवर्स संघाचे कर्णधार. यावेळी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल स्ट्राईक घेण्याचा. ओंकार सावंत घाई करावी लागेल पण ट्रेन स्टेशन पर्यंत पोहोचेपर्यंत इकडे खूप उशीर झाला कारण रणजी मध्ये आपली विकेट ही सॅक्रिफाईस केली आहे. अजून एक गडी बाद झालाय. विनंती असेल सावंतवाडी फॉरेवर टीमचा कॅप्टन कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचायचंय. पहिला सामना प्रत्येक इनिंग मागे इकडे 30 चेंडू 5 षटकांचा हा सामना आपण पाहतो प्रत्येक इनिंग मध्ये आणि त्या 5 षटका सामन्यामध्ये एक कमी धाव संख्येचा कदाचित मुकाबला पडणार कालखंडामध्ये. पण अजूनही ती संभाव्यता रोखली जाऊ शकते जर प्रकाशच्या बॅट मधून एका दुसरा मोठा फटका निघाला तर. बॉलला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता पण वारंवार हे प्रयत्न फसले जात आहेत. धावसंख्या घडली गेली ती मात्र 24 धावांवरच. उर्वरितचे 2 चेंडू बाकी. प्रकाशच्या बॅट मधून एक मोठा फटका निघालाय. अजून एक दुसरा मोठा फटका आला. 30 आडा जर पार केला तर नक्कीच रिझल्ट टू फाईट फॉर, स्कोर टू फाईट फॉर, एक फाईट टोटल कदाचित बदलला जाऊ शकतो या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता त्याला कन्वर्ट केलं ते म्हणजे सिंगल रन साठी कारण तिकडे डिक्लेअर झोन आहे घोषित क्षेत्र जिकडे एक धाव ही बहाल केली जाईल. इकडे धावनिशी धाव संख्या पुढे वधारते. एकंदरीत 25 धावांवर क्वार्टर सेंचुरी पाव शतक हे आपण पाहतो आणि आता असेल टार्गेट डिफायनिंग बॉल. किती धावांचा पाठला करावा लागेल आणि त्याचं उत्तर आहे स्कोर बोर्डवर. पहिल्या 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आपण पाहतोय गुणतालिका मात्र घडली जाते ही 25 धावांवर म्हणजे 26 धावांचा वाटला करावा लागेल. डीजे धन्यवाद. आशेची किरण म्हणून 26 धावांचा पाठलाग करायचा आहे 2 अंक आपल्यावर करण्यासाठी. तर कशा प्रकारे या इनिंगचा बचाव केला जाईल या टार्गेटचा बचाव या टार्गेटच्या पाठीमागे कशा रीतीने इकडे वरचढ करेल क्रिकेट स्पोर्ट्स संघ हे सांगण्यासाठी मी स्वागत करतोय सर्वांचे लाडके मावळीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर यांचं. मी दीप आरुंदेकर रजा घेतोय. धन्यवाद.
नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी चिपटेवाडी स्टार आणि सावंतवाडी फॉरेव्हर दोन्ही संघाचे कर्णधार. माफ करा, थोडासा बदल होतोय. सावंतवाडी फॉरेव्हर विरुद्ध देवांश स्पोर्ट संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सावंतवाडी फॉरेव्हर कॅप्टन, प्लीज कम फॉर टॉस. धन्यवाद दीप. स्वागत आहे सर्वांचं. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, इथली स्थान देवता, ग्राम देवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्ट देवता यांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून शिवशक्ती कलाक्रीडा मंडळ माझगाव खोतवाडा आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व 7वे या स्पर्धेतील उद्घाटनाच्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पहिल्या इनिंग मध्ये आवाज ऐकला माझगावचे सुपुत्र निलेश गाड आणि यांच्या सोबत अरोंदा गावचे सुपुत्र दीप अरोंदेकर. अगदी थोड्याच वेळात आपण आवाज ऐकणार आहोत आमचे अजून एक मित्रवर्य सिद्धू परब. तोपर्यंत मी स्वागत करतोय बादल चौधरी. मैदानाच्या दिशेने आमचे दोन पंच गोट्या कारिवडेकर, बिट्टू परब. पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेक जिंकली होती. किरण स्पोर्ट्स संघाने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. फलंदाजीचं निमंत्रण शिवछत्रपती संघाला. निर्धारित 5 षटकांचा 30 चेंडूंचा खेळ आणि शिवछत्रपती संघ धावा जमवतोय फक्त 25. लो स्कोरिंगचा सामना. 26 धावांचं टार्गेट. किरण स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी. तोपर्यंत दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक होते. देवांश स्पोर्ट्स वर्सेस सावंतवाडी फॉरेव्हर. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत प्रेझेंटेशन बॉक्स कडे. आमचे स्कोरर विवेक सावंत सर यांच्या सोबत दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये 9 चेंडू 11 धावा. एक मात्र खेळाडू ज्याने डबल फिगर गाठली, प्रकाश सावंत. नाबाद 11 धावा. या 11 धावांच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या, पण 30 चेंडू आणि 26 धावा. कागदावर तरी हे लक्ष्य थोडंसं सोपं वाटतंय, पण क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याच वेळा लो स्कोरिंगचे सामने जास्त रंगतदार झालेले आपण पाहतो. आणि आजच्या दिवसातील शिवशक्ती प्रीमियर लीग मधील हा पहिलाच सामना सुद्धा रंगतदार व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा असेल. शॉर्ट थर्डमॅन, स्लिपच्या दिशेने एक खेळाडू, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्ट्राइक रेटवर गौतम. विघ्नेशचा हा पहिला चेंडू, अपिश ड्राईव्ह ऑन द राईज केला जातोय. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येऊन विसावतोय. शिवशक्ती प्रीमियर लीगचा दुसऱ्या इनिंगचा हा पहिला चौकार. सावंतवाडी फॉरेव्हर संघाचे सर्व खेळाडू, आपल्याला सूचना आहे, आपण डगआउट मध्ये येऊन थांबायचंय. ही महत्वाची सूचना. पंचांची करडी नजर आपल्यावर आहे. स्पर्धेसाठी काही महत्वाचे नियम आणि संघाने आपापल्या नियोजित जागेमध्ये येऊन थांबणं गरजेचं. सावंतवाडी फॉरेव्हर यानंतर आपला सामना आहे आणि यासाठी आपण सर्वांनी डगआउट पाशी जमावं. आपला संघ कर्णधार आपल्या प्रतीक्षेत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 4. अजून एक मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. डीप मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफवर एक खेळाडू आणि त्यामुळे सलामीसाठी असलेला गौतम पहिल्या षटकात थोडेसे आक्रमक रवैये आजमावण्याचा प्रयत्न. गौतम आणि सिद्धेश ही जोडी. पुढच्या सामन्यासाठी सावंतवाडी फॉरेव्हर संघ जिंकतो नाणेफेक. विघ्नेशचा हा तिसरा वेगवान चेंडू होता. निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. पहिल्या चेंडूवर गौतमचा एक सुंदर अपिश ड्राईव्ह चौकारासाठी, शिवशक्ती चौकार, पण त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव. विघ्नेश सुद्धा वापसी करतोय. 8 ते 10 पावलांचा रनअप, अतिशय लयबद्ध रनअप पाहायला मिळतोय. त्यानंतरची त्याची उडी, लँडिंग, रिलीज अतिशय सुंदर. पुन्हा एकदा बॅट ची कड
पहिल्या स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा हा चेंडू यष्टिरक्षकाला बीट करून घोषित क्षेत्रात एकेरी धावेसाठी 4 चेंडू आणि 5 अशी धावसंख्या. आणि या मैदानावरच्या सर्व ऑफिशियल सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंना ज्यांनी वलय प्राप्त करून दिलं, लोकलवरून ज्यांना ग्लोबल केलं, असं tenniscricket.in चे आमचे मित्रवर्य गौरव सावंत आज मैदानावर उपस्थित. लाईव्हची जबाबदारी गौरव पार पाडतायत. फटका तर सुंदर आहे. ज्या चेंडूवर 4 धावा मिळू शकल्या असत्या अशा ठिकाणी 2 धावा पूर्ण होतोय. ओव्हर थ्रो. तिसऱ्या धावेसाठी वळवली जातात पावलं. चौथ्या धावेचा आहे इरादा. 4 धावा होत आहेत पूर्ण. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो होऊ शकला असता. विघ्नेश आपल्या उंचीचा वापर करतोय, चेंडू अडवतोय. 4 धावेनिशी धावसंख्या स्थिरावते. 9 धावा, 5 चेंडूंची सांगता, 26 धावांचा पाठलाग. गौतम आणि सिद्धेश ही सलामीची जोडी किरण स्पोर्ट्स संघासाठी. षटकाची सांगता करणारा हा चेंडू. शेवटच्या चेंडूवर थोडासा अतिरिक्त जास्त वेग, ताकद पाहायला मिळत आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. या 2 धावा पूर्ण. खूपच कच्चा क्षेत्ररक्षण. शिवछत्रपती संघाने धावा जमवल्या जेमतेम 25 आणि त्याचा बचाव करताना पहिल्याच षटकात ओव्हर थ्रो, मिस फिल्डिंग. पहिल्या षटकाची सांगता, धावसंख्या बिनबाद 11-1. आक्रमक ठोस सुरुवात. 24 चेंडू अजूनही बाकी. 15 धावांची गरज. टोटल टार्गेट 26. त्यापैकी 11 धावा पहिल्याच षटकात होत आहेत पूर्ण. एक मजबूत सुरुवात. शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 7व्या पर्वातील हा पहिला सामना आणि यानंतर होणारा दुसरा सामना. देवांश स्पोर्ट्स वर्सेस सावंतवाडी फॉरेवर. सावंतवाडी फॉरेवर संघ जिंकतोय नाणेफेक. सावंतवाडी फॉरेवर संघ स्ट्राइक रेंजवर सिद्धेश आणि बॉलिंग मार्कवर अमित. अपील, हलकेच अपील आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. या अपील मध्ये सहभागी नव्हता. विकेट किपर मात्र उत्साही होते. या अपीलसाठी फ्लॅटेड डिलिव्हरी पहिल्या चेंडूवर उंची दिली होती. अमितने एक छोटासा रनअप, 2 ते 3 पावलांचा सगळ्यात छोटा रनअप कदाचित या स्पर्धेतील असू शकतो आणि अशा चेंडूवर बीट होतोय सिद्धेश. आपल्या स्वतःच्या खात्याची सुरुवात न करता गोल्डन डकचा मानकरी. पुन्हा एकदा फिगर पाहायला मिळते जी नेल्सन या नावाने ओळखली जाते. 11 फॉर 1. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा, 26 धावांचा पाठलाग. नवीन फलंदाज गोट्या पंडित. स्वतः संघमालक गोट्या स्ट्राइक रेंजवर. त्या गोट्याने गोलंदाजी खूप सुंदर केली होती. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोट्या धावांचा पाठलाग करण्याच्या इराद्याने. अजून एक फ्लॅटेड डिलिव्हरी. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. दुसऱ्या विकेटचं पतन. सलग नवीन फलंदाज निखिल साबन. हॅट्रिकची संधी असेल. हा हॅट्रिकचा बॉल असेल का? अनपॉसिबल हॅट्रिक. मिस्टर अमित पहिल्या 2 चेंडूवर 2 सफलता. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा खर्च केल्या. 26चा पाठलाग करताना पण दुसऱ्या षटकाची एक नाट्यमय सुरुवात.
पहिल्या चेंडूवर सिद्धेश LBW, दुसऱ्या चेंडूवर स्वतः संघमालक गोट्या परब 0 धावसंख्येवर माघारी. 2 खेळाडू माघारी परत आहेत वैयक्तिक 0 धावसंख्येवर. आणि नवीन फलंदाज निखिल सावंत. उपसरपंच साहेबांकडून हॅट्रिक साठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अमित या बक्षिसाचा मानकरी ठरेल का? स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, यावेळी बॅटर बीट होतोय, विकेट किपर सुद्धा बीट होतोय. 22च्या स्वरूपात एकेरी धाव. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 12. बॉलिंग मार्कवर अमित राणे हे सुद्धा संघमालक. अमित राणे यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या संघमालकाची सुद्धा विकेट घेतली होती. अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी. 4 चेंडू मध्ये अमित आतापर्यंत 1 धावा खर्च करतायत. अवांतर म्हणजे 22च्या रूपात. अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी. कौतुक करावं लागेल अमित राणे यांचं. गोलंदाजीचा मोठा, सध्या प्रॅक्टिस पासून जरी थोडेसे लांब असले तरी अतिशय सुंदर गोलंदाजी. दिशा, टप्पा, वेग, खास करून फ्लाइट दिली जाते आणि फ्लाइटमुळे चेंडू वळवण्यात सुद्धा यशस्वी ठरतायत. शेवटचा चेंडू, धावसंख्या 12, 2 गड्यांच्या मोबदल्यात. टप्प्याचा शेवटचा चेंडू कट केला जातोय. हवाई फायर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटच्या दिशेने. 2 धावेनिशी दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 26 धावांचा पाठलाग. धावसंख्या होते 14, 2 गड्यांच्या मोबदल्यात. समाप्ती होते दुसऱ्या षटकाची. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा, 26 धावांचा पाठलाग. अजूनही 12 धावांची असेल, 14 धावांची असेल गरज. बॉलिंग मार्कवर येतोय दत्तराज. चौदा धावा झाल्यात, 12 धावांची गरज. करेक्शन. बॉलिंग मार्कवर दत्तराज. बॉलिंग मार्कवर गौतम. अजून एकदा अपील होत आहे. तिसऱ्या विकेटचं होतंय पतन. धावसंख्या 14 धावा. जो सामना एकतर्फी होईल असं वाटत होतं. अशा सामन्यात सर्वप्रथम संघमालक अमित राणे जीव फुंकताना दिसत आहेत. सलग 2 सफलता, एकेरी धावेचं षटक आणि त्यानंतर दत्तराज सुद्धा एक विध्वंसक सुरुवात करतोय. पहिल्याच चेंडूवर सेट बॅटर गौतम माघारी परततोय. पुन्हा एकदा एक हाफ हार्टेड अपील, ज्या अपील मध्ये विकेट किपर जास्त उत्साही होता गोलंदाजापेक्षा, आणि असं अपील पंच उचलून धरतायत. 7 चेंडू 11 धावा ही गौतमची कामगिरी. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू. पंच अवांतर ठरवतायत. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 15. 26 धावांचा पाठलाग. 15 फॉर 3. 11 धावांची अजूनही गरज. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1 चेंडू आतापर्यंत समाप्त होतोय तिसऱ्या ओव्हरचा. 17 चेंडू इथून बाकी असतील उर्वरित 11 धावांसाठी.
आखो टप्प्याचा हा चेंडू शॉर्ट ऑफ पूल डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तर सुंदर होत आहे. बघूया पंचांचा इशारा येईल त्यानंतर नोंद केली जाईल. बघूया पंचांचा निर्णय येईल त्यानंतर सांगितलं जाईल नेमकं काय घडलं या चेंडूवर. पंचांचा निर्णय. पंच एकदा 3 धावा. तीन धावा या चेंडूवर. अजून एक ड्राईव्ह बॅटची कड घेऊन जाणारा. एकोणीस धावा पूर्ण होत आहेत. ज्या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवला होता कौतुक करावं लागेल. पहिल्यांदा चेंडू या खेळाडूच्या हातातून निसटला होता पण त्यानंतर पार्थने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना. जमिनीपासून अगदी काही इंचावर चेंडू होता. संपूर्ण शरीर ज्याने आपलं मैदानात ठेवलं आणि शेवटच्या क्षणी आपल्या बोटांचा वापर करून चेंडू पुन्हा एकदा मैदानात आणला होता. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पार्थचं आणि त्याचबरोबर खूप सुंदर निर्णय पंचांचा सुद्धा. धावसंख्या स्थिरावलेली 19 26 चा पाठलाग. 7 धावांची गरज. दत्तराज बॉलिंग मार्कवर. 3 खेळाडू जरा स्वस्तात बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटवर किरण स्पोर्ट संघ पण यातून सावरताना ही जोडी. लपटे ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लॉग ऑफ. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. चौथा खेळाडू माघारी परततोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या स्थिरावली 19 फॉर 4. सहा चेंडू निखिल खेळला. 3 धावा फक्त जमवल्या. धावसंख्या होते 19. नवीन फलंदाज मयुरेश मेस्त्री. खेळपट्टीचं कौतुक आहे. ज्या क्युरेटरने ही खेळपट्टी बनवली त्या सगळ्या आमच्या क्युरेटरचं मनपूर्वक आभार आहेत. कारण चेंडू पडल्यानंतर दोन्ही बाजूला चेंडू वळतोय. कधी स्पिन होतोय, कधी खाली राहतोय, कधी उसळी घेतोय आणि त्यामुळे गोलंदाजाला ह्या खेळपट्टीवर चांगली मदत. त्यामुळे लो स्कोरिंगचा हा सामना सुद्धा नक्की रंगतदार होईल. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा असेल. 3 षटकांची सांगता. 26 चा पाठलाग. धावसंख्या होते 3 गड्यांच्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. 19 फॉर 4. चौथ्या षटकाची मोठी जबाबदारी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर संगमाला कमीत. बॅटची काढ. विकेट किपर चेंडूच्या मागे. अजून एका विकेटचं पतन. 5वा खेळाडू माघारी परततो 19 या धावसंख्येवर. फक्त 26 धावांचा पाठलाग आणि 7 धावांची गरज असताना पुन्हा एकदा हाराकिरी किरण स्पोर्ट संघाकडून. अभय भिसे. अनुभवाचं दुसरं नाव म्हणजे अभय भिसे. यष्टिरक्षक. टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव असणारे हे गुणवान खेळाडू
आजही या वयात युवा खेळाडूंना लाजवेल असं दर्जेदार यष्टिरक्षण यावेळी दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपतायत आणि पहिल्या इनिंग मध्ये एक हाती झेल ज्यांनी टिपला होता ते प्रसाद सावंत स्ट्रायकर एंडवर. अजून एक फ्लाइटेड पॉइंटच्या कपडावरून कव्हर पॉइंट सीमारेषेपर्यंत चेंडूचा प्रवास. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव मिळेल का? येस, पुन्हा एकदा होतोय ओव्हर थ्रो, पण फक्त 2 धावानंतर ओव्हर थ्रो तर होतोय. 3 धावा होत आहेत पूर्ण. पंचांचा इशारा येतोय 3 धावेंचा आणि धावसंख्या होते ती 22-22. 4 धावांची गरज. विवेक सर, हा सामना जर आपण पाहिला लो स्कोरिंगचा सामना, धावा वाचवणं खूप गरजेचं होतं. ज्याप्रमाणे पार्थने क्षेत्ररक्षण केलं, पण त्या व्यतिरिक्त गोलंदाज आणि विकेट किपर सोडून उर्वरित खेळाडू मात्र क्षेत्ररक्षणात खूपच मागे पडलेले दिसले. झालेली मिसफिल्डिंग, झालेले ओव्हर थ्रो या सगळ्यामुळे किरण स्पोर्ट्स संघ विकेट गमावतोय, तरी सुद्धा लक्ष्याच्या दिशेने मात्र पावलं हळूहळू टाकताना दिसतोय. धावसंख्या होते ती 22-22. 5 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगतीपथावर. तिसरा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अमित या नावाचा अर्थ सुद्धा खूप सुंदर. जो खूप कमी बोलतो, जो खूप शांत असतो, ज्याच्या मुखातून खूप शब्द कमी बाहेर पडतात, असा तो म्हणजे अमित. आणि या मैदानावर अमित सुद्धा आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी, फलंदाजांना निशब्द ठेवतोय. मिसफिल्डिंग होते, पण त्यानंतर सुद्धा फलंदाज बाद होतोय. स्ट्रायकर एंडवर डिरेक्टेड. उर्फ लाली, मोस्ट पॉप्युलर प्लेअर ऑफ टुर्नामेंट. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. एक हाती फेक, थोडीशी ढिलाई झाली होती. फलंदाज धावबाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावर अखिल. 6 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 4 धावांची गरज. अमित राणे, मॅन विथ गोल्डन आर्म. आतापर्यंत संघासाठी 4 सफलता, त्यातील 3 विकेट आपल्या खाती. ही 4थी विकेट रनआउटच्या स्वरूपात. दर्जेदार गोलंदाजी, लो स्कोरिंगचा सामना सुद्धा रंगतदार करण्याची जबाबदारी पुरेपूर पार पडताना संघमालक अमित. 5वा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. 1 धाव पूर्ण. एकेरी धावेची धावसंख्या होते 23-23. 3 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू बाकी. सामना रंगतदार होतोय. पुढील सामन्यासाठी सावंतवाडी फॉरवर्ड संघ जिंकतोय नाणेफेक वेदांश स्पोर्ट्स संघासमोर. देवांश, माफ करा. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा कमाल. संघमालक अमित, अजून एक सफलता. 4 गडी बाद करतायत अमित. 4 षटकांची संगत होते 23 धावसंख्येवर. अमित राणे हा लो स्कोरिंगचा सामना अगदी रंगतदार बनवतायत आपल्या संघासाठी. एकूण 5 सफलता आपल्या 2 षटकामध्ये. 1 रनआउट, 4 सफलता अमित राणे यांच्या खाती. एकदा टाळ्या वाजूया अमित राणे यांच्या गोलंदाजीसाठी. कंपल्सरी चेसिंगचा नियम. नो टाय ब्रेकर, नो एनी सुपर ओव्हर. शेवटचं षटक. 6 चेंडू, 3 धावेंची गरज. विवेक सर, थोडीस क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर हा सामना अजून रंगतदार झाला असता. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाकडे बचावासाठी अजून थोड्या धावा राहिल्या असता. एकूण 3 वेळा मिसफिल्डिंग, 3 वेळा ओव्हर थ्रो आणि 3 ओव्हर थ्रोवर मिळालेल्या धावा आणि त्यामुळे किरण स्पोर्ट्स संघ थोडासा मजबूत स्थितीत. शेवटचे 6 चेंडू, 3 धावांची गरज. अमितची गोलंदाजी पहा. 2 षटक, 7 धावांचा खर्च, 4 सफलता प्लस 1 रनआउट सुद्धा. पुढील सामन्यासाठी देवांश स्पोर्ट आणि सावंतवाडी फॉरएव्हर. बोथ द कॅप्टन बी रेडी. पार्थ साबण बॉलिंग मार्कवर. पार्थ, आपण जर सामना जिंकून दिला तर प्रतीक स्पोर्ट्स ब्रँडचे मालक प्रतीक साबण यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक.
पार्थ सावंत. अमित कडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक. अनिकेत माफ करा, अनिकेत कडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक. एकेरी धावसंख्या होते 24. फक्त 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धाबा. दबाव तर असेल बॅटरवर किरण स्पोर्ट्स संघाची जोडी. दुसऱ्या बाजूने पार्थ सावंत ज्याने खूप सुंदर क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी एक चौकार वाचवला. असा पार्थ सामना जिंकून दिला. तर अनिकेत कडून 100 रुपये, प्रतीक सावंत यांच्याकडून 500 रुपये. पार्थ सावंत आपल्यासाठी ही बक्षिसांची खैरात. शेवटचे 5 चेंडू. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुंदर झेल. विकेटचं पतन. गारद झालेत. शेवटचे 2 खेळाडू मैदानावर, 2 जोड्या मैदानावर. सावंतवाडीमध्ये नवीनच टर्फ विकेट उद्घाटन झालंय आणि फायनल मध्ये जो संघ विजेता ठरेल या संघासाठी खास ऑफर आहे. सावंतवाडीच्या टर्फ विकेटवर आपल्याला 2 तास मोफत पॉवर प्ले टर्फ विकेटवर आपण आपला खेळ अनुभवू शकता आणि त्यासाठी आपल्याला ही स्पर्धा जिंकावी लागेल. एक मोठं बक्षीस. शेवटचे 2 जोड्या मैदानावर. धावसंख्या होते 24. 4 चेंडू 2 धावांची गरज. आक्रमक क्षेत्ररक्षण. बॅटची कड. पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एका विकेटचं पतन आणि शेवटची जोडी. पार्थ कमाल करताना दिसतोय मैदानावर. सलग 2 विकेट पार्थच्या खाती. शेवटचे 3 चेंडू 2 धावांची गरज. शेवटची जोडी मैदानावर. पार्थ सावंत नुकतीच आपली एक्झाम, आजचा पेपर पूर्ण करून मैदानावर येतोय आणि आपली परीक्षा पूर्ण करून आल्यानंतर पार्थ मैदानावर किरण स्पोर्ट्स संघाच्या बॅटरची कडी परीक्षा घेतोय. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. 3 चेंडू शिल्लक. अजूनही 2 धावांची गरज. शेवटची जोडी मैदानावर. पार्थने क्षेत्ररक्षण सुद्धा या विकेटसाठी खूप सुंदर सजवलं होतं. सिली मिड विकेट, सिली पॉइंट असे 2 खेळाडू आक्रमक जागेवर उभे केले होते. यावेळी सिली पॉइंटवर अजून एक खेळाडू. वेगवान चेंडू आखूड टप्प्याचा. बाउन्सर समाप्त होतोय विकेट किपरच्या दिशेने. दोन चेंडू 2 धावा. पहिल्याच सामन्यासाठी 1000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचे 2 चेंडू फुल टॉस. मोठा फटका कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. धावचीची संधी आणि ओव्हर थ्रो. शेवटच्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद होऊ शकला असता. एक वेगवान थ्रो डीप एक्स्ट्रा कव्हर वरून येतोय. विकेट किपरला बीट करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणि पुन्हा एकदा ही मिस फिल्डिंग आणि ओव्हर थ्रो